स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% महिलांना तर उर्वरित 50%मध्ये तरुणांना संधी देणार, प्रस्थापितांना संधी देणार नाही, बैठकीमध्ये शरद पवारांकडून स्पष्ट. बीड जिल्हाध्यक्षपदी शरद पवार गटाच्या राजेंद्र मस्के यांची निवड. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं जिल्हाध्यक्षपद सोडून राजेंद्र मस्केंनी पवार गटामध्ये केला होता प्रवेश. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आप जिंकेल असा मला विश्वास. काँग्रेस आणि आपची युती झाली असती तर बरं झालं असतं, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य. दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास, पृथ्वीराज चव्हाणांचं ट्विट करत स्पष्टीकरण. दिल्लीमध्ये घडलं तसं बीएमसी निवडणुकीमध्ये होऊ शकतं. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जास्त जागा लढाव्या लागतील. मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांकडून संकेत. एकनाथ शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या. शिंदेंची हतबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात. गणेश नाईक यांचं वक्तव्य. बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष अजूनही वाल्मिक कराडच. धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडची अध्यक्ष म्हणून शिफारस.